Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। जागतिक सांकेतिक भाषा आणि जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग भवन येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या जनजागृतीपर पथनाट्याने झाली। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनातून दिव्यांग भवन फाउंडेशनपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली। या फेरीची सुरुवात समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट यांनी झेंडा दाखवून केली। या प्रसंगी सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी सांकेतिक भाषा शिकणे ही काळाची गरज असून सर्वांनी ती भाषा आत्मसात करावी असं मतही यावेळी बोलताना व्यक्त केलं। जनजागृती फेरीत चिंचवड कर्णबधीर विद्यालय निगडी, CR रंगनाथ महाविद्यालय विश्रांतवाडी, पिंपरी चिंचवड कर्णबधीर असोसिएशन, फिन संघटना महाराष्ट्र यांच्यासारख्या अनेक संस्था आणि दिव्यांग भवनाचे कर्मचारी शब्द जेव्हा मुखातून न येई सांकेतिक संवाद आधार होई, हातात हात द्या, विशेष मुलांना साथ द्या असे नारे देत मोठमोठ्या संख्येने सहभागी झाले। पिंपरी चिंचवड कर्णबधीर विद्यालय निगडीच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाचा उत्साह आणखी वाढवला। या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर स्वाती सदाकळे यांनी उपस्थिती दिली। यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केलं आणि कर्णबधीर व्यक्तींच्या हक्कावर सांकेतिक भाषेचा महत्त्वावर प्रकाश टाकला। या प्रसंगी अंबुगिरी, पांडुरंग गर्जे, परशुराम बसवा यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं। दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी मनोगतात दिव्यांग भवन येथे सांकेतिक भाषेत वर्ग लवकरच सुरू करण्यात येतील असं आश्वासन दिलं। कार्यक्रम यशस्वी पार पाडल्यानंतर सर्व सहभागी संस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी आभार मानत दिव्यांग भवन विषयी सविस्तर माहिती देऊन सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केलं। कार्यक्रमाची सांगता सांकेतिक भाषेतून राष्ट्रगीत सादर करण्यात आली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।